नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बघणार आहोत नेहमीप्रमाणे माझ्या घरातल्या काही वेगळ्या गोष्टी. तर मी आज भांडी घासणार आहे देवाऱ्यातली, म्हणजे देवाची भांडी, समई वगैरे, मोस्टली पितळ तांब्याची. तर मी काय करते, फार मला असं काही लावायला आवडत नाही, म्हणजे बरेच पावडर येतात अवेलेबल वगैरे. आता हे की आपली रोजची भांडी असतात, तर मी काय करते सरळ, आता तुमच्याकडे असे आपल्याकडे लिंबू असतात, समजा भाजीवाल्याकडे एखादा खराब लिंबू असेल तर तुम्ही आणू शकता. 4-5 चांगले लिंबू घेतले तर 1-2 खराब मागू शकता तुम्ही. आता माझ्याकडे हे चांगलं लिंबू आहे. ठीक आहे, आता मी लिंबू कट करते. आता मी जिथे राहते तिथे लिंबू म्हणजे अगदी प्रचंड महाग असतात, त्यामुळे जरा ते वेगळं आहे आणि घासणं, पण मी आधीपासून अशीच घासते. ठीक आहे, आता मी काय करते, डायरेक्टली यांनी पूर्ण चिकटपणा निघतो. आता ठीक आहे, हे तर चिकट कमी आहे, मी तुम्हाला दाखवते. आता याच्यामध्ये बघा, माझ्या मुलांनी काहीतरी याच्यामध्ये मेणाचं वगैरे केलं आहे. हा देवाचाच दिवा आहे. आता प्रचंड चिकट आहे, त्यामुळे तेल आहे पूर्ण. ठीक आहे, तुम्हाला दाखवते आता मी. आता हे तेल पहिले काढून टाकते. ठीक आहे, आता याला मी डायरेक्ट लावते. म्हणजे मला फार असं केमिकल्स वगैरे आवडत नाही म्हणजे वापरायला, कारण मी ॲक्च्युली राखेने वगैरे भांडी घासली आहेत लहानपणी, त्यामुळे मला ती खूप आठवण येते. पण आता इथे कुठे, म्हणजे इथे जर राख आणली समजा तर ती चोक होऊन जाईल सगळं सिंक, कारण इथे पाणी सिंकमध्ये जातं फ्लॅटमध्ये. बघा तुम्ही, आता याला मी काहीच केलेलं नाही आहे. हे बघा, हे लिंबू मी डायरेक्टली अशी करते. आणि ही सवय मला कशी लागली भांडी घासायची, तर आमच्या घरी लिंबाचं झाड होतं, त्याला 1,500 लिंबू लागायची, तर आम्ही सगळ्यांना फ्रीमध्ये लिंबू द्यायचो. तर लिंबू आमच्याकडे असा सडा पडलेला असायचा. आम्ही कधी ती विकली नाहीत लिंब, पण मग एकदा कोणीतरी सांगितलं खूप वर्षानंतर की थोडीफार विका, तर विकली असेल. पण ओव्हरऑल सगळ्यांना ती फ्रीज दिली आहे, त्यामुळे आम्हालाही अशी भांडी घासायची सवय पडली लिंबानी. आणि आमची आई पण अशी डायरेक्ट घासायची. जस्ट लिंबू कापलं का, एवढी लिंबू असायची की त्याची किंमतच नव्हती. म्हणजे पण त्याच्यातून चांगल्या गोष्टी झाल्या की काहीतरी केमिकल फ्री आपण लावतो आहे. आता तुम्ही बघा, याला काही फार वेळ, आता हे खूपच जास्त घाण आहे, कारण माझे मुलं रोज याच्यामध्ये काहीतरी तिळाचं तेल आहे आणि त्याच्यामध्ये मेणाचं काहीतरी करत आहेत. तर केमिकल फ्री ऑप्शन तुम्हाला पाहिजे असेल, आणि तसंही तुमच्याकडे वेळ नसेल आणि तुम्हाला पटकन धुवायचं आहे तर, आणि यांनी खूप शाईन येते बरं का, खूप शाईन येते यांनी. फक्त तुमच्याकडे लिंबू असायला पाहिजे थोडेफार तरी. म्हणजे ऑब्व्हियसली तुम्हाला विकत आणावे लागतील, पण तुमच्या घरचे असतील वगैरे कमी रेटमधून आलेले, किंवा थोडे सडके तुम्हाला कोणी देणार असेल फ्रीमध्ये, तर बेस्ट ऑप्शन आहे हा केमिकल फ्री देवाची भांडी. इतकी छान यांनी होतात ना. ठीक आहे, हे खूपच जास्त घाण झालं आहे. माझे मुलं रोज त्याच्यामध्ये काहीतरी मेणाचं करत आहेत, नाही तर इतका वेळ नाही लागत, 2च मिनटामध्ये होते. आता तुम्ही बघा, इथे मी अगदी थोडंसं लावलं होतं बघा, घासलं पण नाही, पूर्ण स्वच्छ झाली आहेत. तर अशा पद्धतीने मी माझी देवाची भांडी घासते. ठीक आहे, आता काय करते, ह्याला आता सरळ आपलं विम लिक्विडनी घासून टाकते. ठीक आहे, कारण तो जो आपल्याला रंग पाहिजे असतो ना, तो रंग जो आहे नॅचरल, म्हणजे नैसर्गिक जो आपला पितळेचा रंग येतो बघा तुम्ही, तो रंग जो आहे ना, तो येतो आहे लिंबानी. त्यामुळे काही केमिकल फार लावावे लागत नाही. हा इतकं घाण आहे. आता हे बघा, याला आला रंग दिसतोय तुम्हाला. काही मी विशेष केलेलं नाही आहे, थोडा वेळ धरलं आहे. आणि माझ्या हाताला इजा नाही आहे, कारण कुठल्याही पावडरचा काळपटपणा माझ्या हातावर आला नाही. मी कुठलं रेडीमेड पावडर लावलं असतं हा रंग येणारं, तर तो तुमच्या हाताला ॲलर्जी वगैरे असेल ना, तर तुम्ही लिंबूच वापरा, तुमच्या हाताला ॲलर्जी पण होत नाही. ठीक आहे, आता हे असं घासून टाकायचं, झालं. हा पूर्ण रंग येतो. हे बघा, हा रंग दिसला का तुम्ही, याला थोडा वेळच इथून तर मी खूप कमी लावलेलं आहे, पूर्ण रंग आला. हे पूर्ण माझं असं नव्हतं रंगाने. ठीक आहे, आता हे पण बघा, ही सगळी भांडी आहेत ना, याला पूर्ण असा पिवळा रंग येतो, असा जसा आता याला आला आहे ओरिजिनल तो. आणि तांब्याला पण सेम. तर आपलं लिंबू घ्या आणि सुरुवात करा घासायला. आणि खूप केमिकल लागतात, कमी लागतात म्हणजे केमिकल कुठलेही. ओके, आता पूर्ण घासायची काही तुम्हाला घासून दाखवत नाही, व्हिडिओ मोठा करत नाही, पण ही आयडिया तुम्ही वापरा. बघा, तुम्ही बघू शकता आता एक्झॅक्टली तुम्हाला दिसतो आहे का. मी अजून काही इतकं घासलेलं नाही. आणि ह्या भागात पण बघा, इतकं घाण होतं इथे, ते तर निघालंच, पण चिकट, हे अजिबात चिकट नाही आहे. बघा, याला मी कुठली साबण नव्हती लावलेली, त्याच्यानंतर मी साबण लावली आहे.
तरी हे माझं पूर्ण कम्प्लिटली स्वच्छ झालेलं आहे. ठीक आहे, तर लिंबूनी भांडी घासा देवाची एकदम शॉर्टकटमध्ये. धन्यवाद.